माननीय सुप्रिया जोशी मॅडम यांना. मला कधी कधी शिक्षणासाठी असं बोलवलं की खूप नर्वस व्हायला होतं, कारण समोर विद्यार्थी बसले असतात, कधी असे आदर्श शिक्षक बसले असतात, इकडे सर आणि प्रिन्सिपल मगाशी मॅडम म्हणाल्या म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती इकडे आहेत आणि त्यांच्यासमोर शाळेतनं आपल्या मुलीला काढून घेतलेली आई काय बोलणार. पण हे जे आता आपण बघितला जो व्हिडिओ, त्याच्या पाठीमागची काही कहाणी जी लोकांसमोर येत नाही, मला हा व्हिडिओ बघताना असं वाटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते. तर मला आता 3 गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. पहिली गोष्ट, या व्हिडिओमध्ये उल्लेख केला की मी कॅन्सरच्या पेशंट्स बरोबर काम केलं. जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली, मी खरं म्हणजे इंजिनियर आहे, पण मी मुलांबरोबर काम करायला सुरुवात केली, कारण मला कळत नव्हतं की आयुष्यभर इंजिनियर होईपर्यंत मला कधीच कुठचा विषय सोपा वाटलाच नाही. खूप कठीणाईचा सामना करत करत मी इंजिनियर झाले. आजपर्यंत मी एकही 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि त्याच्या पुढच्या सगळ्या वर्षामध्ये एकही पुस्तक पूर्ण वाचलेलं नाही. आणि मला खूप त्याच्याबद्दल कुतूहल वाटायचं की माझी बहीण भाऊ एवढे हुशार आणि एवढे गुणी आणि मीच का अशी झाले. कशी तरी मी इंजिनियर तर झाले, पण ते कुतूहल मात्र कायम मनात राहिलं. म्हणून मला शिक्षण क्षेत्रातच काम करायचं होतं, कारण कुठे ना कुठे स्वतःच्याच मनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. मी जेव्हा कॅन्सरच्या मुलांबरोबर काम करायला सुरुवात केली आणि माझा स्वभावच असा होता की खूप मस्ती करत करत शिकवायचं, मला स्वतःलाच कुठे शिक्षणात इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे मज्जा जास्ती आणि शिक्षण कमी झालं तरी चालेल असा माझा अप्रोच होता. आणि तशी सुरुवात केल्यानंतर मुलांना मी न आवडण्याचं काही कारणच नव्हतं. ती छोटी मुलं अख्ख्या इंडियातनं मुंबईमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी यायची. त्यांची फार कठीण ट्रीटमेंट, कुणाला पाठीमध्ये गाठ असायची, कुणाला डोक्यात असायची, हाडामध्ये असायची. आणि त्याच्यासाठी केमोथेरपी जेव्हा त्यांची चालायची, तेव्हा त्या दिवशी परत आल्यानंतर सुद्धा मुलं मी तिकडे सुरू केलेल्या शाळेमध्ये यायचा हट्ट करायची. कारण त्यांना असं वाटायचं फक्त झोपून राहण्यापेक्षा तिकडे सुप्रिया मॅडम जे काय करतायत ना ते फार मजेदार आहे. पण कुठे ना कुठे माझ्या मनामध्ये मी त्यांना कसं पुढे नेता येईल याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक छोटं बाळ होतं, ज्याचं नाव आपण बदलूया, त्याचं नाव पार्थ ठेवूया आत्तापुरतं. तर त्या पार्थला अजिबात बसून एका जागेवरती कुठचीच गोष्ट करायची सवय नव्हती. अख्खी शाळा चालू असताना पण तो इकडे तिकडे धावत धावत कोणाला तरी धक्का द्यायचा, कोणाची तरी पेन्सिल ओढायचा, काहीतरी चालू असायचं त्याचं. आणि 4 दिवस मी कोकणामध्ये ट्रिपला येणार होते. त्याच्या आईवडिलांनी मला सांगितलं, मॅडम ये 4 दिन के लिए उसको कोई होमवर्क तो देके जाओ, नहीं तो ये 4 दिन खुद का भी टाइम पास करेगा और दूसरों को भी पढ़ने के लिए नहीं देगा. मी पार्थला सांगितलं, मी 4 दिवसानंतर कोकणातनं आल्यानंतर तुझ्यासाठी एक बक्षीस आणेन, जर का मी दिलेलं चॅलेंज तू घेतलंस तर ते चॅलेंज काय होतं, ही कविता पाठ करणं, ही कोशिश करणे वालों की हार नहीं होती. त्याच्यातलं सुद्धा एकच कडवं, नन्ही चीटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ते दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, गिरकर चढ़ना चढ़कर गिरना न अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. एवढ्या ओळी पार करायच्या आणि एक बक्षीस मिळणार. आणि पार्थ मी ते चॅलेंज स्वीकारलं. आणि मला वाटलं की मी त्याला फार मोठी गोष्ट शिकवते, म्हणजे ज्याचा आई वडिलांना मोठा त्रास वाटतोय की तो एका ठिकाणी बसणार पण नाही, या चॅलेंजमुळे तो एका ठिकाणी बसून ही कविता शिकणारच. आणि कविता सुद्धा अशी कशी नाही ज्याला तुमच्या टाळ्या पडल्या, म्हणजे त्याच्याबरोबर तो गुणही शिकणारच की कोशिश करणे वालों की हार नाही होती. 4 दिवसानंतर आम्ही अख्खी फॅमिली कोकणामध्ये गेलो होतो. परत आलो
आणि रविवारचा दिवस होता. माझ्या स्टाफला फोन केला आणि मी सगळा रिव्ह्यू घेत होते की काय चाललं आहे, कसं चाललं आहे. त्याच्यातच मी विचारलं, आणि पार्थनी चॅलेंज पूर्ण केलं का? तर माझ्या स्टाफने मला सांगितलं, मॅडम पार्थ या जगात नाही आहे. विचार कर, मला आत्ता सुद्धा माझे पाय गळून गेले. मला कळलंच नाही की मी स्वतःला एवढी शहाणी समजत होते की मी ह्याला व्हॅल्यूज शिकवते आणि ह्याच्या आई वडिलांना नाही जे जमते आणि ते मी पूर्ण करते. आणि मला तेव्हा एवढे पुरस्कार मिळत होते आणि सेंट जूड चाइल्ड केअर सेंटर जिकडे मी काम करत होते त्याचं कितीतरी मोठं नाव होत होतं. नुसतीच माझी कॉलर साफ करून घेत होते आणि प्रत्यक्ष मुलाचं भवितव्य मी घडवत होते की नाही हे तुमच्यासमोर आलंच. अशी कुठची गोष्ट होती जी त्या शेवटच्या 4 दिवसात मी त्याला शिकवू शकत होते, पण मी ते शिकवायला हरले. या विचाराने मी खूप बेजार झाले. पण त्याहीपेक्षा मोठा विचार होता की आम्हाला 2 मुली आहेत, त्या शाळेत जात आहेत. न जाणे कुठचा दिवस त्यांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. फक्त आत्ताच नाही, जरी तो 40व्या 50व्या जरी 88व्या 90व्या 95व्या वर्षी असेल, पण तेव्हा कुठची तरी अशी एक गोष्ट असेल का की जे ते शिकलेच नाही, कुणी शिकवलीच नाही. आणि ती गोष्ट मला माझ्या बाळांना शिकवायची. आणि हा जेव्हा मनात विचार आला तेव्हा ती गोष्ट काय आहे हे जेव्हा मी शोधायला सुरुवात केली तेव्हा मला वाटलं की कुठच्याही क्षणी आनंदी असणं. जरी आत्ता मृत्यू माझ्यासमोर आला तरी हे म्हणता येणार की चल मी यायला तयार आहे तुझ्याबरोबर. याच्या एवढं मोठं उच्च शिक्षण नाही. आणि मुलींना ते देण्यासाठी खरं म्हणजे मला हे बोलायला सुद्धा थोडा नर्वसनेस येतो. मी मुलींना शाळेतनं काढून टाकलं म्हणजे मी त्यांचं शिक्षण थांबवलं असा अर्थ नाही, पण मला म्हणायचं होतं की तुम्ही शाळेत जात आहात ना ते आनंदाने जा. हे शिक्षण तुमच्यावरती लादलेली शिक्षण नाही आहे. हे शिक्षण तुम्ही आहात त्याच्यापेक्षा अधिक गुणवान करण्यासाठी, अधिक आयुष्याची जाणीव करून देण्यासाठी केलेली एक व्यवस्था आहे. जोपर्यंत हे कळतच नाहीये तोपर्यंत फक्त परीक्षेसाठी आणि मार्कांसाठी शिकणं कितपत बरोबर आहे. जाऊ देत 1-2 वर्ष गेली तर, बाकीच्या मुलांना पुढे धावायचंय तर धावू दे. आणि जर का मालविका आणि राधा आमच्या 2 मुलींना इतकी मेडल्स मिळत होती तेव्हा आणि खूप हुशार मुली समजल्या जात होत्या. आमच्या घरी सगळे ट्रॉफीज अशा लावून ठेवल्या होत्या आणि ह्याच्या पुढे त्यांना ट्रॉफीज मिळणं बंद झालं तर होऊ दे. त्याच्याही पेक्षा मोठं मूल्य शिक्षण, की शिक्षणाचा अर्थच काय आहे ते त्यांना आधी घेऊ दे आणि मग शिक्षण घेतील त्या. म्हणून दोघींनी शाळा सोडली. आणि काय शिकायचं हे मला माहिती नव्हतं. आणि कारण मी माझ्या आयुष्यात इतकी मस्ती करणारी शिक्षिका होते, पण जेव्हा स्वतःच्याच 2 मुलींनी शाळा सोडलेली असते ना तेव्हा त्या मस्तीचं स्वरूप सगळं बाहेर पडतं आणि एवढं टेन्शन येतं. कारण सगळी जबाबदारी मी घेतलेली असते. मी आई बनू, मी टीचर बनू. त्याच्यात आमच्या छोट्या मुलीने एक दिवस मला चांगलीच माझी कानउघडणी केली की मम्मा तू आमची टीचर बनायचा प्रयत्न करू नकोस. आम्हाला या जगात तुझ्यापेक्षा खूप चांगले टीचर्स मिळतील, पण आम्हाला आई मिळणार नाही. मग मी करू काय? शाळा तर सोडली होती, जबाबदारी तर माझ्यावरती होती. आणि जबाबदारी एवढी मोठी की शाळेमध्ये जे शिक्षण देता येईल त्याच्यापेक्षाही महत्वाचं मूल्य शिक्षण मी त्यांना दिलं. पण ते देऊ कुठे? माझ्या आतमध्ये तरी ते आहे की जे मी माझ्या मुलींना देऊ शकेल. सुरुवात तिकडनं झाली. खूप चुका केल्या, पण त्याच्यामधल्या 2 गोष्टी मात्र कायम होत्या. हे तुम्ही लक्षात घ्या की मी आयुष्यामध्ये इतकी पापी माणूस आहे की आता मी इकडे माझ्या पापांचा सगळे लिस्ट करायला उभी नाहीये, पण मी खूप सर्वसाधारण आणि खूप मोठमोठ्या चुका आयुष्यात केलेला माणूस आहे. आणि मी माझ्या मुलांची आई आणि टीचर होण्याची जबाबदारी घेतलेली आहे पूर्ण आयुष्याची. आणि मी सुरुवात कुठून करते? तर सुरुवात मी या 2 गोष्टींनी केली की काहीही झालं तरी त्यांना जी सर्वोच्च गोष्ट शिकवायची आहे ती दिशा बदलायची नाही, घाबरायचं नाही.
अख्खं जग माझ्या विरोधात उभं राहिलं की तू इतिहास, भूगोल, मॅथमॅटिक्स, इंग्लिश शिकवतच नाहीये, पण ही आयुष्यातल्या सर्वोच्च गोष्टीच्या पाठी लागलेली आहे. ती गोष्ट शोधेपर्यंत हे सगळं विद्यमान आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या अंगात जे नाहीये ते मला मिळवायला हवं, ते माझ्याकडे बघून शिकणार आहे. कधी कधी मला वाटायचं, वाल्या कोणी जरी का वाल्मिकी बनला, मग एक आई जी टीचर झालीये ती त्या वाटेवरनं आत्ता चालायला सुरुवात नाही का करू शकत? खरंच मी एवढा मोठा माणूस नव्हते, फार मोठ्या मोठ्या चुका करणारा मी माणूस होते, पण तिथपासनं सुरुवात केली तेव्हा माझी आणि आमच्या मुलांच्या शिक्षणाची दिशा मात्र एकदम बरोबर होती. आणि त्या दिशेवरती चालत चालत आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो की MIT सारख्या युनिव्हर्सिटीला मालविकाची दखल घ्यावीच लागली. तिच्याकडे तेव्हा 10वीचं मार्क नव्हते, कारण शाळा सोडून दिलेली होती. नुसतं इतकंच नाही, पण तेव्हा तिला केमिस्ट्रीचा C पण माहिती नव्हता, किंवा केमिस्ट्रीचा C म्हणण्यापेक्षा इकडे आपली छोटे छोटे मुली आहेत त्यांना जर का केमिस्ट्री विषय असेल, रसायनशास्त्र, तर त्याच्यामध्ये अणू, रेणू हा विषय असतो ना, तिला ॲटम म्हणजे काय, प्रोटॉन म्हणजे काय, न्यूट्रॉन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तिने गेली कधी शब्द ऐकले नव्हते. शाळा सोडून दिली होती ना, आणि शाळेच्या विषयांपेक्षा सुद्धा मोठा विषय शिकायला सुरुवात आम्ही केली होती ना, त्या दिशेने चालायला. मग हे विषय तर बाजूलाच राहून गेले होते. मग हातात मिळवलं काय, आणि कुठच्या भरोशावरती MITने तिला घेतलं, तर त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो. MITने तिला प्रश्न विचारला होता की आयुष्यातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझं कधी झालं, याबद्दल तू एक निबंध लिही. कुणीतरी म्हणेल की मला ही ट्रॉफी मिळाली, मी ही शर्यत जिंकले, मी या परीक्षेत 100 मार्क मिळवले, माझ्या टीचरने माझं हे कौतुक केलं, तेव्हा माझं शिक्षण झालं. बरोबर आहे ना? मालविकाने तेव्हा जो प्रसंग लिहिला तिचा निबंध म्हणून, तोच मी सगळ्या छोट्या छोट्या मुलींनी तुम्ही नक्की ऐका. मालविकाला विंड सर्फिंगची भारी हौस होती. विंड सर्फिंग म्हणजे, आता तुम्हाला इकडे समुद्र नाहीये, पण मी मुंबईत राहते, आम्हाला मोठा समुद्र किनारा आहे. त्या समुद्र किनाऱ्यात एक असा बोर्ड म्हणजे फळी, आणि त्याला मोठं शीड लावून समुद्रात शिरायचं, आणि ते शीड आपल्या हाताच्या जोराने ते पकडून ठेवायचं आणि वाऱ्याबरोबर पुढे जायचं. याला म्हणायचं विंड सर्फिंग. तिने ते स्वतः खूप प्रयत्न करून शिकून घेतलं होतं, आणि मग त्या मोठ्या मोठ्या शर्यतीत भाग घ्यायला सुरुवात केली होती. एकदा ती केरळला ह्याच शर्यतीत भाग घ्यायला गेली होती, तेव्हा त्यांनी तिच्यासाठी कुठचं शीड आणि कुठचा बोर्ड घ्यायचा हे ठरवून ठेवलं, आणि तो जोडून दिला. त्याचा नंबर होता 7. त्या शर्यतीत मालविका राज जोशी आणि तिचा सेल नंबर 7, आणि तिने तो तयार करून ठेवला होता. आणि आदल्या रात्री कोणीतरी राजकारण्याची मुलगी, कोणीतरी राजकारणातले मोठे होते, त्यांच्या मुलीने सुद्धा या शर्यतीत भाग घेण्यासाठी म्हणून तिचं तिकडे आगमन झालं, आणि तिने सांगितलं मला 7 नंबरचा सेल पाहिजे. देणार कोणाला? मालविकाला की त्या पोरीला? त्या संस्थेने निर्णय घेतला की त्या पोरीला द्यायला हवा. आणि एकच सेल उरला होता तेव्हा, बाकी सगळे संपले होते, जो तुटका होता, जे इक्विपमेंटच तुटकं होतं. अशा वेळेला मालविकाने विंड सर्फिंग मध्ये भाग घ्यायचा की नाही घ्यायचा त्याच्यावरती खूप विचार केला, रडली, परत जाण्याबद्दलची गोष्ट केली. मी तिथेच होते तिच्याजवळ, आणि शेवटी तिने ठरवलं की जाऊ दे, आता इकडे आलोच आहोत, तो तुटका तर तुटका, जे काही इक्विपमेंट आहे ते घेऊन समुद्रात जाऊन रेस पुरी झाली तर झाली, नाही तर तशीच परत येईल. ठीक आहे, तिने जे ठरवलं ते मला मान्य होतं. शर्यत सुरू झाली, सगळेजण आपापला सेल घेऊन पुढे गेले. मालविका सुद्धा तो तुटका म्हणजे तो कशाने तरी चिकटवलेला होता, जिकडे ते मला त्याच्यातलं एवढं कळत नाही. पण अर्ध्या समुद्रात गेल्यानंतर तो जो जोड होता तो तुटला, आणि भर समुद्रात मालविकाचे सगळे सेल आणि बोर्ड आणि तुटून ती अडकून पडली. मोठमोठ्या लाटा होत्या, खूप वारा होता, सगळे जण विंडसर्फिंग करत होते, आणि मालविका झगडत होती की मी किनाऱ्यावरती कशी येऊ. आणि या रेसमध्ये जास्तीत जास्त रेस्क्यू न घेता जास्तीत जास्त किती अंतर मी जाऊ शकते.
आणि मालविकाने सेल ओढत ओढत एवढीशी मुलगी भर समुद्रातनं सेल ओढत ओढत कशी तरी किनाऱ्यावरती आली रेस्क्यू शिवाय. आणि तिने तोच प्रसंग निबंधात लिहिला आणि तिने लिहिलं की माझा जीव वाचवायला शिकण्यापेक्षा दुसरं कुठचंही शिक्षण मोठं असू शकतं काय. जिने शिक्षणाचा अर्थ असा समजून घेतलेला आहे तिला MIT का नाही मिळाला. मी अनेक वेळा सांगते मालविका MIT मध्ये गेली सक्सेसफुल होण्यासाठी म्हणून नाही, कारण कुठच्याच अनसक्सेसफुल होऊ शकतील अशा मुलांना MIT घेईलच कशाला. मालविका सक्सेसफुल होती किंवा सक्सेसच्या पाथवरती चालतच होती म्हणून तिला MIT ने उचललं, कारण मग त्यांचं नाव जगभर होईल. म्हणजे सर जसं फारच हंबली फारच नम्रपणे म्हणाले तसंच मालविकाला MIT ची गरज नव्हती. MIT ला मात्र मालविकासारख्या मुलांची फार गरज आहे. पण ती मालविकासाठी मुलं घडवायची कशी मला नक्की माहितीये. तुम्ही जसे आई वडील असाल ना त्याच्यापेक्षाही खूप खालच्या दर्जापासून मी सुरुवात केलेली आहे. जेव्हा आपण एखाद्याचा हा व्हिडिओ बघतो किंवा जेव्हा अर्ध्या तासात 15, 20, 25 मिनिटात आपण अशी गोष्ट सांगतो तेव्हा काही आपण आपल्या आयुष्यात केलेल्या वाईट गोष्टी आणि आपले दोष सांगत नसतो. फक्त चांगली आपली प्रतिमा तयार होईल एवढंच बोलत असतो. पण हे एक वाक्य पुरेसं नाही आहे का की मी फार खालच्या दर्जाचा माणूस म्हणून माझं आयुष्य जगायला सुरुवात केलेली आहे. पण माझ्या आयुष्याची डायरेक्शन मात्र ठरली होती की आज जरी मी वाल्या कोळी असेल तरी शेवटपर्यंत मला वाल्मिकी ऋषी वाल्याचे बनले त्यांनी जी दिशा चालली मला त्याच दिशेवर चालायचं आहे. आणि माझ्या आयुष्यात एक प्रसंग घडला 2015 मध्ये जेव्हा सगळ्या बातम्या येत होत्या आतंकवादाच्या. आपल्या भारत आणि पाकिस्तान जिकडे एकमेकांना जोडलेले आहेत त्याच्यामध्ये LOC लाईन ऑफ कंट्रोल असं म्हटलं जातं. त्या सीमारेषेला तिकडे जायचा मला एक संधी मिळाली किंवा माझ्यामध्ये इच्छा निर्माण झाली आणि मी तिथे जायचं ठरवलं. हा किस्सा मोठा अद्भुत आहे आणि त्याच्यासाठी अगदी तुम्ही लिहून घेतलं तर मला खूप आनंद होईल. कुठच्या लेखिकेला आपलं पुस्तक लोक वाचतायत त्याचा आनंद नाही होणार. म्हणून त्या पुस्तकाचं नाव मी तुम्हाला सांगते, काश्मीरियत. हे अद्भुत पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तिकडे जायची मला संधी मिळाली LOC ला आणि त्या LOC च्या प्रवासात जिकडे मला जायचं होतं तिकडे आतंकवाद माजला होता. तेव्हा स्वाईन फ्लूने सगळ्यांना हैराण केलं होतं 2015 मध्ये एप्रिलमध्ये. आणि तिकडे दरड कोसळली होती. बेमौसम पाऊस सुरू झाला होता. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापल्या सहली काश्मीरच्या रद्द केल्या होत्या. अशा वेळेला खुद्द काश्मीरी माणूस सुद्धा जिकडे पोहोचला नाहीये अशा ठिकाणी जाण्याचा मी ठरवून ठेवलं आणि निघाले. तिकडे कुठचंच रेस्टॉरंट नव्हतं, कुठचंच हॉटेल नव्हतं जिकडे मी खाऊ शकेन आणि जिकडे मी राहू शकेन. तिकडे कोणाला जायची परवानगीच नव्हती. अशा ठिकाणी मी पैसे घेऊन जाणं म्हणजे माझ्यासाठी ते धोका होता. कारण मला कोणीही लुटण्यासाठी माझे पैसे घेऊन जाईल म्हणून मी ठरवलं की माझ्याबरोबर मी पैसेच मिळणार नाही. तसंही आताही मी येताना किंवा जाताना तुम्ही बघितलं असेल तर माझ्या पायामध्ये चपला नाही आहे. मी चपलांशिवायच इकडे तिकडे फिरते. थोडंसं मला सवय आहे म्हणून, कुठचं आध्यात्मिक कारण आहे म्हणून नाही. त्या सवयीनुसार चपलाही तिकडे त्यांच्या ठरवल्या नाही. कारण अनवाणी तिकडे एवढा प्रवास करायचा ठरवला. अशा परिस्थितीत फारच घाबरले म्हणून 5,000 रुपये जवळ ठेवले होते. 24 दिवस आजपर्यंत जगातला कुठचाच माणूस जिकडे पोहोचलेला नाहीये. अगदी पिक्चर मध्ये वगैरे दाखवलेलं असेल पण प्रत्यक्षात कुठचाच माणूस जिकडे पोहोचलेला नाहीये आर्मी शिवाय. अशा ठिकाणी मी पोहोचले आणि 24 दिवस राहिले. बरोबर 5,000 रुपये होते. अंगात स्वेटर नव्हता, पायात चपला नव्हत्या आणि 24 दिवसानंतर घरी परत आले तेव्हा खिशामध्ये 2200 रुपये शिल्लक होते. आणि आयुष्यातलं सगळ्यात मोठं शिक्षण मी घेऊन आले तिकडनं की जेव्हा तुमचा उद्देश हा माणसाला माणसासारखं बघायचा आहे, या सृष्टीला त्याच्यापेक्षा दुसरं तुमच्याकडनं दुसरं काहीच नकोय,
बाकी सगळी तुमची काळजी घ्यायला ही सृष्टी समर्थ आहे. पण तुम्ही तयार आहात का माणसाला माणसासारखं बघायला आणि त्याच्यामुळे त्याला फक्त माणुसकीचं शिक्षण देणं याच्या पलीकडे कुठचंच मोठं शिक्षण नाही हे मानायला. आणि तुम्ही मला विचाराल तर ह्या माणुसकीच्या भावनेतूनच मालविका राधाला वाढवलेला आहे. मी माझा आत्ताचा जो रस्ता आहे तो चालत आहे आणि मला हे सगळं झालं त्याच्या पाठीचं एकच गुपित विचारलं तर मी पुन्हा तेच सांगेन की तुम्हाला माणसाचा जन्म मिळाला आहे म्हणजे काय वेगळं आहे ते ओळखा. मेंढरांसारखं एकमेकांच्या गर्दीतून बाकीचे चालले म्हणून धावत जाऊ नका. जरासं थांबा, विचार करा की कुठच्या दिशेने पळायचं आहे किंवा चाललात तरी चालेल आणि हळूहळू चाललात तरी चालेल आणि घाबरलात तर थोडेसे थांबलात तरी चालेल पण दिशा बदलू नका आणि मागे फिरू नका. एक एक पाऊल पुढेच जात राहा आणि जिकडे पोचाल ते तुम्ही आज विचारही केलेला नसेल असं ठिकाण असेल. जसं मालविका आज मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधनं नुसतंच 10वी 12वी नसताना इंजिनियर होऊन नाही तर आता बर्कली सारख्या दुसऱ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये PhD करत आहे. जगातली एकच मुलगी अशी आहे जिच्याकडे भारतातून शिकून ना 10वीचं ना 12वीचं सर्टिफिकेट होतं पण अख्ख्या जगातली PhD ही बर्कली मधनं झालेली म्हणून ती लवकरच तिचं नाव जग जाहीर होईल आणि त्याचंच गोष्टी तुम्हाला सांगते. मी सरांना म्हटलं होतं की तुम्हाला कुणालाही या बाबतीत काहीही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. तर कुणाला प्रश्न असेल तर तुम्ही हात वरती करू शकता आणि नसेल तर आपण सरांना सांगूया. जेव्हा मालविका राधांनी शाळा सोडली होती तर तेव्हा आम्ही प्रत्येक विषय त्यांना वाटेल फक्त तोच शिकायचो आणि त्यांना वाटलं होतं की काश्मीर कॉन्फ्लिक्ट काय आहे हे आम्ही समजून घ्यावं. म्हणून राज, माझे मिस्टर, मी, मालविका आणि राधा आम्ही सगळे काश्मीरला गेलो आणि आम्ही त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि अभ्यास करायला सुरुवात करताना काही काही गोष्टी अजून कोडी तयार झाली म्हणजे काही काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि नवीन कोडी तयार झाली. आम्ही सगळेजण तिकडे मला असं वाटतं 15 दिवस होतो आणि म्हणजे आम्ही टुरिस्ट जिकडे जातात पर्यटक त्याच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी जाऊन हा अभ्यास करत होतो. आम्ही आर्मीला भेटलो, मुसलमानांना भेटलो, अगदी आतंकवादींना सुद्धा भेटलो आणि त्याच्यामधनं प्रश्न सुटले असतील त्यांचे तर मला माहिती नाही पण माझ्या डोक्यात मात्र प्रश्न तयार झाले. आणि मला असं वाटलं जेव्हा मला सत्य माहिती नाहीये तर मी माझ्या बाळांना जेव्हा ते बोलतील ह्या विषयाबद्दल त्यांच्याशी मी बोलू तरी काय. माझ्याच मनात प्रश्न अजून आहे म्हणून मी घरी सांगितलं की माझ्या डोक्यातली कोडी अजून सुटलेली नाहीयेत. मला असं वाटतं की एलोसीला त्याची खरी उत्तरं मिळतील. जाण्याचा उद्देश हा होता की परत येऊन माझ्या बाळांशी मी त्या विषयावरती जे खरं आहे सत्य आहे ते बोलू शकेन. पण मला तरी पुढे माहिती होतं की जीवनातलं सत्य कुठेतरी त्याचा शोध लागून मी 24 दिवसानंतर परत येईल पण तसं झालं.